माळेगाव कारखान्यामध्ये 500 कोटींचं आमिष दाखवलं गेलं। माळेगाव कारखाना निवडणुकीवर संजय राऊत आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनलचा मोठा विजय झाला। त्यानंतर संजय राऊतांनी अजित पवार यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे। 500 कोटी रुपयाचं आमिष दाखवलं बागदार खान। हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत नाही ना। हे 500 कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात ना। बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात, पैसे नाही। राज्यावर कर्जाचा भार वाढतोय, पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत। यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात। राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा नैतिकतेचा विजय नाही आहे। नैतिकतेचा विजय आमचाच म्हणावा लागेल, कारण या निवडणुकीमध्ये प्रचंड असा सत्तेचा गैरवापर, धनशक्तीचा प्रचंड वापर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी ठेवून रात्री 11 नंतर शेतकऱ्याला दिली जाणारी पाकिटं भरून सुरुवातीचे 10,000, त्याला 50 रुपयाची नोट, पॅनल आल्यावर 5,000 देणार म्हणून। आणि म्हणून या धनशक्तीचा चमत्कार आहे, सत्तेच्या गैरवापराचा चमत्कार आहे।